बऱ्याचशा ठिकाणी ही भाजी अगदी माहीतसुद्धा नसेल किंवा बऱ्याचशा ठिकाणी जे खानदेशातले आहेत तर त्यांना ही भाजी माहितीच असेल. तर ती म्हणजेच हिरव्या वाटणातली उडदाची डाळ. तर ही भाजी चवीला अतिशय छान लागते आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये ही भाजी तयार होते. अगदी मसाल्याच्या भाजीसारखा यावरती तेलाचा तवंग नाही आला तरीसुद्धा ह्या भाजीची जी चव आहे ना तर ती अतिशय छान लागते. चला तर मग छान अशी रेसिपीला सुरुवात करूया. अगदी झटपट आणि कमी साहित्यांमध्ये ही भाजी तयार होते. जर कधी भाजीला काही नसेल तर तुम्ही ही भाजी नक्कीच एकदा करून बघा. तर या ठिकाणी मी घेतलेला आहे 1 वाटी उडदाची डाळ. तर ही उडदाची डाळ शिजल्यानंतर बऱ्यापैकी जास्त फुलते, त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ती घेऊ शकतात किंवा जर जास्त वाटत असली तर तुम्ही ही काढून फ्रीजमध्ये जरी ठेवली त्यानंतर तुम्ही कोरडी किंवा अशी मसाल्याची सुद्धा करू शकतात. तर 1 वाटी जर उडदाची डाळ असेल तर त्या सेम वाटीने पाव वाटी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर आता ह्या दोघी डाळी आपल्याला व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. तर त्यासाठी मी कुकरमध्येच लावणार आहे ही डाळ. तर त्यासाठी मी यांना कुकरमध्येच व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. 2 ते 3 पाण्याने जेवढं शक्य असेल तेवढं छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर आता इथं मी त्या दोघी डाळी छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या आणि छान डाळी बुडतील तर तेवढं मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता तुमच्या कुकरच्या केवढ्या शिट्ट्यांमध्ये तुरीची डाळ वगैरे शिजते तर तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर या कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित छान शिजते, त्यामुळे मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर आपल्याला याच्यासाठी फक्त एवढ्याच साहित्यामध्ये ही भाजी तयार करायची आहे. तर इथं मी 2 कांदे घेतलेले आहे, 1 छोटा आणि 1 मोठा, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच आलं आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. तर हे सगळं करेपर्यंत इथे बघू शकता कुकरसुद्धा आपलं छान थंड झालेलं आहे आणि यावरती जे फोतरे आलेले आहे तर ते तुम्ही तसेच राहू देऊ शकता किंवा अगदी हलगर्द हाताने वरच्यावरती सुद्धा हे तुम्हाला काढता येतील. तर आता इथे बघा मी चमच्याच्या साहाय्याने थोडेसे साईडला करते. जेवढे शक्य असतील तर तेवढे मी जे डाळीचे फोतरे असतात तर ते काढून घेते. कांदा तर आपण कट करून घेतलेलाच होता. तर आता या ठिकाणी कांदा अशा प्रकारे तव्यावरती भाजून घेणार आहे. डायरेक्टली गॅसवरती सुद्धा तुम्ही भाजू शकतात, पण त्याच्यापेक्षा जर आपण तव्यावरती कांदा छान असा भाजून घेतला ना तर त्याला एक छान अशी टेस्ट येते. डायरेक्टली गॅसवरती जर कांदा भाजायसाठी ठेवला तर तो फक्त बाहेरून करपला जातो पण आतून सॉफ्ट होतो, त्याच्यामुळे त्याची एवढी काही खास टेस्ट लागत नाही. तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही करत असाल तर तसा करा. पण खानदेशामध्ये अगदी अशाच प्रकारे मसाल्याची किंवा मग हिरव्या वाटणातली भाजी तयार केली जाते. तर आता सुरुवातीला आपल्याला अजिबात तेल वगैरे न टाकता कांदा तव्यावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याला कसा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता यावरती आपल्याला अगदी थोडंसं म्हणजेच 1 चमचा भरून आपल्याला तेल टाकायचं आहे. चमचा म्हणजे ज्या चमच्याने आपण पोहे वगैरे खातो तर टेबलस्पून त्या चमच्याने. आणि यामध्येच आता ह्या स्टेजला आपण लसणाच्या ज्या पाकळ्या घेतलेल्या होत्या तर ते आणि आलं हे दोघं आपण यामध्ये टाकून थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. म्हणजेच थोडंसं 3 ते 4 मिनिटसुद्धा आपल्याला आणखी याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही कांदा कशा प्रकारे भाजतात ना तर त्यावरती संपूर्ण भाजीची टेस्ट अवलंबून असते, त्यामुळे हा कांदा छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित छान भाजला गेला आहे. खूप जास्त करपवायचा सुद्धा नाही आहे. अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती छान आपला कांदा फ्राय झाला की त्यानंतर आपल्याला याला एका भांड्यामध्ये म्हणजेच थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता मला मिरच्यासुद्धा भाजायच्या आहेत, त्यामुळे मी त्याला कांद्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता ज्या मिरच्या आहेत तर त्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकतात. पण मिरच्या टाकल्यानंतर लगेचच थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजेच मिरच्या ज्या आहेत तर त्या छान भाजल्या जातात. म्हणजे असे जळत वगैरे नाही. डायरेक्टली तुम्ही जर कांद्यासारख्या भाजायला सुरुवात केली ना तर त्या करपायला लागतात आणि त्याची मग टेस्ट व्यवस्थित लागत नाही. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या 2 ते 3 मिनिटानंतर व्यवस्थित छान अशा सतत हलवत राहायच्या की छान अशा भाजल्या जातात. त्यासुद्धा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. इथं आलं, लसूण, कांदा आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित छान असं भाजून घेतलेलं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पाव चमचा जिरं,
थोडीशी हळद आणि जे तुमच्याकडे जर कुठला गरम मसाला असेल तर तो तुम्ही घालू शकता किंवा नाही टाकला तरीसुद्धा चालेल। आणि त्यासोबतच आपण इथे 1 ते 1.5 चमचा घालणार आहोत धना पावडर। तर आता हे सुरुवातीला थोडंसं पाणी न टाकता जेवढं शक्य असेल तर तेवढं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर मग जसं लागेल तसं हळूहळू करून पाणी टाकून त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची। तर इथं तुम्ही बघू शकता आपली पेस्ट जी आहे तर ती छान अशी तयार झालेली आहे। तर हा आपला मसाला तयार झाला आहे। तर आता व्यवस्थित याला छान असं खरी गंमत आहे ती म्हणजेच परतवायची। तर इथे मी कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 2 पळ्या तेल। या भाजीला खूप जास्त तेल अजिबात लागत नाही, जेवढा आपला मसाला असेल ना कमी किंवा जास्त तर त्यानुसार तुम्ही हे तेल टाकू शकतात, कारण की अगदी तवंग नाही आला भाजीवरती तरीसुद्धा याची चव खूप छान लागते। तर आता सुरुवातीला इथे तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालं की यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतलाय। जर तुमच्याकडे असेल तर टाका किंवा स्किप केला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आता आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तर तो संपूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेऊयात। मसाला आपल्याला छान असा प्रत्येक भाजीला कशा प्रकारे आपण मसाला फ्राय करून घेतो ना, अगदी तशाच प्रकारे आपल्याला मसाला व्यवस्थित छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। सुरुवातीला जर तुम्ही सतत हलवत असाल तर गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवून सतत हलवत मसाला छान भाजून घ्यायचा, म्हणजेच त्याला तेलसुद्धा सुटतं। पण ज्यावेळेस जर तुम्ही हलवत असाल तेव्हाच गॅसची फ्लेम हाय करा, नाही तर मग मसाला खाली लागून जाण्याची शक्यता आहे। आणि या स्टेजला पण तुम्हाला जर तुमची जाडबुडाची कढई वगैरे नसेल, तुम्हाला वाटत असेल की मसाला थोडासा खालून लागतोय, तर गरज लागली तर थोडेसे 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये तुम्ही टाकून व्यवस्थित छान मसालासुद्धा भाजून घेऊ शकतात। 4 ते 5 मिनिट मी मसाला छान व्यवस्थित भाजून घेतलाय। तुम्ही आता बघू शकता थोडासा मसाला जो आहे ना तर तो खाली लागत होता, तर त्या मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित छान धुवून घेतलं आणि इथे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये अगदी 2 चमचे मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलंय आणि आता परत आपल्याला मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। परत 2 ते 3 मिनिट मसाला छान असा साईडने तेल सुटेपर्यंत परतवून घेतलाय। तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित छान परतला गेलाय। जरी आपण खूप भाजीला तेल टाकलेलं असेल ना तर खूप तेल वरती मसाल्यावरती आलं असतं, पण आपण ऑलरेडी तेलाचं प्रमाण बऱ्यापैकी कमीच ठेवलंय, त्याच्यामुळे यावरती खूप जास्त असं तेल येणार नाही। तर आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती तर ती डाळ आणि थोडंसं पाणी असं टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता या स्टेजला तुम्हाला कशा प्रकारे पातळ किंवा घट्टसर भाजी हवी आहे तर त्या प्रकारे तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकतात। तर आता इथं ना हे पाणी थोडंसं जास्त झालं असतं, तर त्यामुळे मी ते काढून घेतलं आणि एवढं पाणी मी टाकून घेत आहे। तर आता या स्टेजला म्हणजे आपल्याला खूप जास्त असं भाजीला उकळवायचं वगैरे नाही आहे, कारण की ऑलरेडी डाळ वगैरे शिजवलेली आहे। तर 2 उकळी भाजीला आल्या की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। तर त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवा, म्हणजेच भाजीची चवसुद्धा बिघडणार नाही आणि खूप जास्त पातळसरसुद्धा होणार नाही। तर इथं बघू शकता या कन्सिस्टन्सीची भाजीचं प्रमाण जे आहे तर ते अगदी योग्य आहे। तर आता यामध्ये आपण लगेचच मीठ टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ यामध्ये मी टाकून घेतलं आणि आता हे व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक भाजीला 7 ते 8 मिनिट आपल्याला या भाजीला छान असं उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी लगेचच आपली भाजी ही सगळी तयार होते। जर कधी भाजीला काही आपल्याकडे नसेल तर अगदी झटपट आणि सगळ्यांना घरामध्ये आवडेल अशाच प्रकारची ही भाजी आहे। तर इथं तुम्ही बघू शकता आता सगळं व्यवस्थित टाकल्यानंतर भाजीला पटकन लगेच उकळी यायला हवी म्हणून मी गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली आहे। त्यानंतर 6 ते 7 मिनिटात किंवा 8 मिनिटापर्यंत भाजीला छान अशी उकळी येते। भाजी छान उकडली आणि त्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेला आहे। तर आता हे व्यवस्थित छान मस्त मिक्स करून घेऊयात आणि छान असं सर्व करूयात। अगदी झटपट अशी तयार होते। नक्की एकदा माझ्या पद्धतीने ही भाजी करून बघा। चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही छान अशी खानदेश स्पेशल उडदाच्या डाळीची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।